श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा 30 डिसेंबर 2024 रोजी आहे वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या। सोमवारी अमावस्या असल्याने तिला सोमवती अमावस्या म्हणतात। गरुड पुराणात सांगितले आहे की सोमवती अमावस्याला पित्रांना नैवेद्य अर्पण करणे खूप शुभ असते। या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। तर बघा आज आपण जाणून घेणार आहोत की सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे, उपाय काय करायचे, त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय वस्तू दान करायचे असतात। तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा ही अमावस्या 30 तारखेला पहाटे 4:02 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी 31 तारखेला पहाटे 3:55 संपेल। तर आपल्याला जे काही उपाय आहे ते 30 तारखेलाच करायचे आहे, कारण पूर्ण दिवसभर अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करायचे असतील ते आपण करू शकतात। त्याचबरोबर आपण उतारा देखील या दिवशी करू शकतात। जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते मग तिला सोमवती अमावस्या म्हणतात। तसेच सोमवती अमावस्येचे विशेष महत्त्व असते। हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे। या दिवशी उपवासना, पूजा आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे। स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमवती अमावस्येला उपवास करतात। पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। या अमावस्येला केलेले दान, तीर्थयात्रा अक्षय पुण्य देत असतात। यामुळे मन शांत होते आणि नकारात्मक विचार सुद्धा दूर होतात। या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे असते। जर आपल्याला कोणत्याही नदीवर स्नान करण्यासाठी जाता येत नसेल तर घरातील पाण्यामध्येच आपल्याला गंगाजल मिसळायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी सूर्याला सुद्धा आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे। यासाठी आपल्याला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे। असे केल्याने तीर्थयात्रा आणि नदी स्नानासारखे पुण्य प्राप्त होत असते। आंघोळीनंतर गरजू लोकांना धान्य आणि पैसे किंवा हिरवे गवत गोठ्यात तुम्हाला दान करायचे आहे। अमावस्येला आपल्याला दुपारी 12च्या सुमारात आपल्याला एक पोळीवरती भाजी आणि थोडेसे चिमूटभर काळे तीळ टाकून ते आपल्याला छतावरती ठेवायचे आहे। पित्रांसाठी आवर्जून हे तुम्हाला नैवेद्य जो आहे तो नक्कीच द्यायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी सोमवारी अमावस्या आहे आणि आपल्याला भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन या दिवशी दिवा सुद्धा लावायचा आहे। शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचे आहे। ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। तर या काळात भगवान शंकराची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। असे सांगितले गेले आहे की जेव्हा भगवान शिव माता पार्वतीच्या सोबत असतात तेव्हा रुद्राभिषेक केल्याने अनेक आपल्याला फळ प्राप्त होत असतात। तर आवर्जून आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन तिथे अभिषेक सुद्धा करायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे। या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते। सूर्योदयापूर्वी आंघोळ करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते। असे मानले जाते की सोमवती अमावस्येला स्नान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो। जर तुम्हाला नद्यांमध्ये स्नान करण्याला जाऊ शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात तुम्हाला थोडंसं गंगाजळ मिसळायचं आहे आणि घरी स्नान करायचं आहे, कारण ही जी अमावस्या आहे वर्षाची शेवटची अमावस्या आहे। त्याचबरोबर या दिवशी जर आपण सूर्याला अर्घ्य दिला तर यामुळे पूर्वजन्माची सर्व आपले संकट जे आहेत ते दूर होतात। पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रत्येक मानवाने, प्रत्येक व्यक्तीने सूर्याला सूर्यमंत्राचा नियमित पठण करून अर्घ्य द्यायचं असतं। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडात पूर्वजांचा वास्तव्य असतो। असे मानले जाते की अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर पित्रांचा वास असतो। या दिवशी पिंपळ आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी गोड पाण्यामध्ये दूध मिसळून ते अर्पण करायचे आहे, कारण या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर निवास करते। पूजेनंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला जास्तीत जास्त प्रदक्षिणा करायची आहे आणि तुमच्या आयुष्यात येणारे सर्व समस्यांचा अंत होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला अमावस्येला दान सुद्धा करायचं आहे। दानाला खूप काही महत्त्व आहे। दान केल्याने आपल्याला पुण्य मिळत असते। तर तुम्ही या दिवशी अन्न, दूध, फळे, तांदूळ, तीळ
यांचे सुद्धा तुम्ही दान करू शकतात। यामुळे तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल। तसेच गरीब, साधू, महात्मा, ब्राह्मण यांना अन्नदान केले पाहिजे। या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने स्नान, दान हे सर्व व्यतिरिक्त पितरांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहत असतो। म्हणून तुम्हाला आवर्जून या दिवशी यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला दान करायचं आहे। गरजू लोकांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे। त्याचबरोबर आता अमावस्येला काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात। अमावस्येच्या दिवशी पिठात तीळ मिसळून रोटी बनवून गाईला खाऊ घाला। यामुळे घरात सुख शांती नांदत असते। यानंतर अमावस्येला आंघोळीनंतर पिठाचे गोळे बनवा आणि या गोळ्या माशांना खायला द्या। या उपायाने अनेक समस्या दूर होतात। त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे ध्यान करून गरजू किंवा गरिबांना दान करा। अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी गीतेचा 7व्या अध्यायाचे पठण आवर्जून करा। यानंतर आता अमावस्येच्या दिवशी पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्पण करा। असे केल्याने पितर आशीर्वाद देत असतात। अमावस्येच्या दिवशी दुधात आपली सावली पहा हे दूध काळ्या कुत्र्याला पाजावे। यामुळे मानसिक तणाव दूर होतात। त्यानंतर अमावस्येला संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर अमावस्येला मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्या। याने सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतील। तर अशा प्रकारे आपल्याला उद्या अमावस्येला, सोमवती अमावस्येला हे जे काही उपाय आहेत ते सुद्धा करायचे आहे, दान सुद्धा करायचे आहे आणि आपल्या पितरांसाठी जे जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे आपल्याला अभिषेक सुद्धा करायचा आहे। हे सर्व केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक, कौटुंबिक काही समस्या असतील तर ते नक्कीच दूर होतील। तुमच्यावर ते तुमच्या पितरांचा आशीर्वाद राहील। तुमचे पितर तृप्त होतील तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि कुठल्याही समस्या तुमच्या घरामध्ये राहणार नाही। तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला हे सर्व उपाय जे आहेत ते आवर्जून करायचे आहे। अमावस्या जी आहे ती वर्षातील शेवटची अमावस्या आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।